नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर अशा प्रकारचा चारचरणाचा अभंग. महाराज या अभंगामधून भगवंताकडे विशेष रूपानं प्रार्थना करतात. देवा, हे मन तुझ्या पायाच्या ठिकाणी लागू दे, संसार व्यसनामध्ये जाऊ देऊ नको, नामस्मरण घडत राहो आणि संतांचं सानिध्य प्राप्त होत राहो, संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण घडत राहो. पायी तीर्थयात्रा घडावी, बाकी काही लागत नाही, काही मागत नाही. तुझी चरण सेवा ही सतत घडत राहावी एवढंच मागतो देवा, एवढीच प्रार्थना करतो. याच्या पलीकडे काही प्रार्थना करत नाही. विठाला विठाला भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण माभोज गव्हाण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं भगवान हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, शनी भगवंताची प्राणप्रतिष्ठा, अर्थात देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी सुंदर प्रकारची झालेली आहे. त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेनं संत महात्म्याच्या आशीर्वादानं सदानंद महाराज गुरुवारी श्री सदानंद स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने परमपूज्य आदरणीय महंत श्री गुरु कृष्णगिरीजी महाराज गादीपती अंबऋषी सावदा यांच्याही कृपा आशीर्वादानं बजरंग बली मूर्ती प्राणप्रतिष्ठा, शनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा रामेश्वरानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते झालेली आहे. त्यानिमित्तानं सुंदर प्रकारचा नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची ही कीर्तनरूपी सेवा. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज तेजिनकर मृदुंगाचार्य अर्थात आबा, आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य नारायण महाराज शिरवत, आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य अनिलजी महाराज, त्याचप्रमाणे पेटी मास्तर मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन महाराज, त्याचप्रमाणे सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळ, गायक मंडळी, त्याचप्रमाणे रामायणसुद्धा या ठिकाणी चालू आहेत. आदरणीय अण्णा हे सुंदर प्रकारचं रामायण वाचतात करतात. त्याप्रमाणे
आणि सर्व आलेले वारकरी संप्रदायातील थोर मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर प्रकारचा स्पीकर आणि गावाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. गाव लांब गव्हाण, मावज गव्हाण या ठिकाणी सुंदर प्रकारचं नामयज्ञ, कारण लांब गव्हाण मावज गव्हाण म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी मावज गव्हाण या ठिकाणी सुंदर प्रकारचं नामयज्ञ, अखंड हरिणाम सप्ताह निघा. मला वाटतं पेटीमुळे व्हायला लागलं का म्हणून भगवान हनुमंतरायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भगवान शनिदेवाची प्राणप्रतिष्ठा नाही का या ठिकाणी चालू आहेत. खऱ्या अर्थानं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. गाव लहान जरी असलं तरी सर्व पारमार्थिक अंतःकरणाची नवी नवी सर्व साधक मंडळी आहे. विशेष रूपानं आमची संत मंडळी सुद्धा या ठिकाणी येतात, अगदी आनंदानं उपस्थित राहतात. मला अगोदरच आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराजांनी सांगितलं की मला सुद्धा मधूनच जावं लागणार आहे, ठीक आहे, परंतु तरीसुद्धा यावं लागलं, ठीक आहे. म्हणून खऱ्या अर्थानं देवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणं, ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषातून त्या मूर्तीमध्ये प्राण आणणं, त्याला मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणतात. जोपर्यंत प्राण येत नाही तोपर्यंत दगड असतो, प्राण आला की ती मूर्ती नाही राहत, तर तो देव होतो. परंतु देव होण्याकरता सुद्धा कितीतरी घाव नाही का सहन करावे लागतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जीर्णोद्धार, पूर्वीही मंदिर होतं परंतु साधारण अशा प्रकारचं मंदिर होतं. आज मात्र ते मंदिर अगदी सुंदर अशा प्रकारचं झालेलं आहे. मंदिराकडं पाहावं, देखणं मंदिर आहे. मी नेहमी सांगत असतो, मंदिर चांगलं असलं की माणसाचं मन रमत आहे. मन रमावं याकरता मंदिर असतं. देवाकडं पाहिलं की देव बोलला पाहिजे. बोलवायचे बोले जेणे बोल, खऱ्या अर्थानं देव सुद्धा अशा प्रकारचा असावा की पाहिल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे, पाहिल्यानंतर आनंद वाटला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मूर्ती ही केवढ्याची आहे यापेक्षा ती कशी आहे हे फार महत्वाचं. ठीक आहे, बरेच माणसं म्हणतात एवढे पैसे लागले मूर्तीला, परंतु ती मूर्ती पाहिली की समाधान वाटलं पाहिजे. जसं संतांचं दर्शन घेतल्यानंतर, दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुषा, दर्शन केल्यानंतर समाधान वाटावं त्याला दर्शन म्हणतात. तसं देवाकडं पाहिलं की समाधान वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. म्हणून तर आलेला थर काढला की पूर्वीवत पुन्हा ती देवता दिसते. ठीक आहे, तिकडं पाहिलं की खऱ्या अर्थानं समाधान. म्हणून तर महाराज सांगतात ना, देवा तुला पाहिलं की आम्हाला समाधान झालं पाहिजे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हरि गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई माझं प्रेम सर्व देई माझा प्रेम सर्व गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. वा वा.
एक तर तुझं नाम गोड आहे आणि तुझं रूपही गोड आहे, म्हणून तर मंदिर त्याकरता लागत असतं. रम्यता, मंगलता, रम्यता आणि दिव्यता. मंदिरामध्ये गेल्यानंतर समाधान वाटावं, आनंद वाटावा, देवाकडं पाहिलं की समाधान वाटावं, कारण त्याचं अप्रतिम अशा प्रकारचं रूप आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, रूपामध्ये 2 प्रकार आहे. तो भगवान परमात्मा तर अप्रतिम आहे, ठीक आहे. कितीही वर्णन केलं तरी तो वर्णन होण्यासारखं त्याचं वर्णन नाही. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, एरा कोणीकडे राव रंक. ठीक आहे, एवढा तो सुंदर आहे. लक्ष्मी सुंदर आहे, त्याहीपेक्षा भगवान परमात्मा सुंदर आहे. मदन सुंदर आहे, त्यापेक्षा भगवान परमात्मा सुंदर आहे. म्हणून गोड तुझे रूप, ठीक आहे, ते अंतःकरणामध्ये ठसावं, ते पाहावं, अशा प्रकारचं रूप आहे. मी नेहमी सांगत असतो, रूपामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, ठीक आहे. रूपामध्ये सुद्धा 2 प्रकार. एक रूप चांगलं आहे आणि एक रूप न पाहिलेलं बरं. पाहिलं की भीती वाटते. एक रूप असं की पुन्हा पुन्हा ते पाहावंसं वाटतं. म्हणून तर सकाळ संध्याकाळ दर्शन, नाही का, बाळासाहेब महाराज याकरता काय करावं लागतं? दर्शन, देवाकडे जाणं. बरीचशी माणसं देवाकडे येत नाही. मंदिर कशा करता? पूर्वीचा काळ मंदिर असायचे, मंदिरामध्ये दर्शन घेतल्याशिवाय माणसं जात नव्हती. नवे नवे कुठं माणूस गेला मंदिरावर कळत होतं, नाही का, मंदिराजवळ कळत होतं कुठं माणूस गेला, त्याचा थांग पत्ता लागत होता. आता माणूस जाऊन येतो तरी कळत नाही, गेला तरी कळत नाही. विठाला विठाला हो. म्हणून मंदिर चांगलं असावं, ती देवता चांगली असावी आणि त्या ठिकाणी दृढ विश्वास आणि प्रेम अशा प्रकारचं असावं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग. खऱ्या अर्थानं संत महात्मे जीवनामध्ये देवाकडे प्रार्थना करतात. जीवन हे चांगल्या प्रकारचं घडावं, नवे नवे पारमार्थिक जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा, नवे नवे विशेष करून जीवनाचं सार्थक व्हावं, याकरता देवाकडे केलेली प्रार्थना असते. जीवानं जीवाकडे प्रार्थना करू नये, जीवानं देवाकडे प्रार्थना करावी. जीवानं जीवाला शरण जाऊ नये, जीवानं देवाला शरण जावं, ठीक आहे. जीवानं बाकी काही वाचण्यापेक्षा संत महात्म्यांचं वाङ्मय वाचावं. म्हणून वाचावी कादंबरी ज्ञानेश्वरी, बर वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, पाहिजे असली तर डोळ्यानं पंढरपूर पाहावं. वाचायचं असलं तर ज्ञानेश्वरी वाचावी, वाचायचं असेल तर ग्रंथ वाचावे. संत महात्म्यांचं वाङ्मय हे केवळ तुमच्या आमच्या करता आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं भागवत, रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अनेक प्रकारचे ग्रंथ, ठीक आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं केवढा मोठा त्रास झाला असेल हे लिहिताना, त्या ओव्या लिहिताना, परंतु केवळ समाजाकरता. कारण संतांचं कामच हे असतं, बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना. अवतार तुम्हा धराया कारण, उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, उतराया जन जड. हर तुम्हा धराया करणे, उधरया जना जड जीवा, उधरया जना जड जीवा, उधरया जना जड जीवा. अवतार तुम्हा धरा या कारण. अर्थात असे जे संत महात्मे येतात परमार्थ करण्याकरता, तुम्हा आम्हाला वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. नाही का, एक नाव समोर येत आहे. आदरणीय ब्रह्मलीन सद्गुरू सदानंदजी महाराज भजनी मंडळ. काय कार्य केलं असेल, ठीक आहे. खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे जगाला, विश्वाला आणि देवाला समर्पित केलं, ठीक आहे. म्हणून तर त्यांचं नाव येतं. नवे नवे
ज्यांची मूर्ती आम्हाला पाहायला भेटते नाही का, छत्रपती शिवाजी महाराज नाही का. का आता शिवजयंती झाली, खऱ्या अर्थानं त्या मूर्तीकडे पाहिलं की सगळं कार्य जागृत होतं. काय काय जीवनामध्ये केलं नाही का, आणि जीवन कसं समर्पित केलं राज्य स्थापन करण्याकरता, स्वराज्य स्थापन करण्याकरता. स्वतःची पर्वा सुद्धा ज्यांनी केली नाही. मला वाटतं त्यावेळेला केवढा खडतर प्रवास होता. घोड्यावर बसावं नाही का, किल्ले पुन्हा आपले मिळवावे याकरता, सर्वसामान्य मावळे मिळवावे, कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता अगदी सगळ्याला एकत्रित घेऊन चालावं. एवढं काम ज्यांनी केलं म्हणून त्यांचा इतिहास नाही का, त्यांचा इतिहास, त्यांचा जय जयकार प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर स्थापन केलं नाही का. साठविला हरी जिहे हृदय मंदिरे, तसं सर्वांच्या हृदयामध्ये राहणार आहे. तसे संत महात्मे सुद्धा सर्व ठिकाणी ती व्यापक असतात, परंतु खऱ्या अर्थानं हे संत महात्मे या ठिकाणी येतात आणि देवाकडे प्रार्थना करतात. तसे शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाकडे प्रार्थना करतात. देवा हे मन तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, ओ देवा माझे मन